चला ओके रोल कर. हाच रोल काही शिबिर आज नांदेडमध्ये होतं काय नाही. आज महाप्रशिक्षण आमचं अभियान चालू आहे, संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. आणि त्या अनुषंगाने मी काल परभणीला आले. परभणीचा आमचं शिबिर संपवून आज मी या ठिकाणी नांदेडला आलेली आहे. अतिशय चांगला उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसला. नांदेडला स्वतः चव्हाण साहेब या शिबिराला उपस्थित होते. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. आमचे माजी केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री कराड साहेबसुद्धा या ठिकाणी शिबिराला आले होते आणि त्यांनीसुद्धा या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपलं मार्गदर्शन केलं. मलाही माझा विषय दिला होता, तोही मी मांडण्याचा प्रयत्न केला. नीटचा जो पेपर फुटीला प्रकरण त्याचे धागेदोरे मला वाटतं त्याच्यावरती संपूर्ण असं भाष्य राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी केलेलं आहे. यामध्ये जे पण कोणी असतील पाळमुळं खणून काढायचं काम चालू आहे. कालपासून आजपर्यंत तुम्ही बघितलं की विविध जिल्ह्यातले किंवा राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी असं काही दिसलेलं आहे त्यांना शोधून काढायचं काम चालू आहे. विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे ते होणार नाही यासाठी सरकारसुद्धा तितकीच कडक पावलं उचलतं आहे. मला वाटतं आपल्याला आणखीन थोडं थांबायला पाहिजे. माहिती नाही अजून किती लोक याच्यामध्ये निघतील आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. ही मात्र महत्त्वाची भूमिका ही राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याची. त्यांनी याच्यावरती सविस्तर भाष्यसुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखीन काय होतं ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दिल्ली, गोवा आणि भाजप सरकारला काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमित ठाकरे म्हणले की हे शासनानं केला अधिकृत खून आहे. बघा, असं आहे की झालेली गोष्ट ही अत्यंत दुर्दैवी आहे. याची पाळमुळं खडून काढायचं काम हे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये असे कोण आहेत त्यांनी पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही आपण ज्याला म्हणू की जे त्यांनी यावेळेला केलेलं आहे ते होणार नाही याची पूर्ण काळजी सरकार घेईल आणि तशा पद्धतीची पनिशमेंट ही त्यांना देण्यात येईल. आणखीन पण कोण याच्यामध्ये आहेत, महाराष्ट्रातले आहेत, UP-मधले आहेत, बिहारमधले आहेत, आणखीन कुठले आहेत त्या सगळ्याची पाळमुळं खणून काढायचं काम सरकारकडनं होतं. भाजप सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची काळजी असं कोण म्हणलं? हां, कसं आहे की आता जे मोदीजींनी जे अपील केलेलं आहे ते अपील केलं गॅस किंवा डिझेल, पेट्रोल हे आपल्या देशात नाही बनत. हे जे युद्ध चाललं आहे याचा फटका फक्त भारताला बसला आहे का? नाही, देशाला बसला आहे. आजही आपण आपल्या वाहनातून येतोय जातोय, घरी स्वयंपाक करतोय, आपल्यावरती कुठली बंदी नाही आहे. इतर देशांमध्ये शाळा बंद केल्या आहेत, उद्योगधंद्यांवरती त्या ठिकाणी नियंत्रण आणलं आहे. आज आपण व्यवस्थित आहोत आणि हे कशामुळे शक्य आहे? हे मोदीजींच्या नीतीमुळे शक्य आहे. आज तर फक्त सांगितलं आहे आपल्याला की तुम्ही बचत करा. संभाव्य जे धोके आहेत ते टाळण्यासाठी, आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आज राष्ट्राला आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं ही मोदीजींनी भूमिका मांडली. विजय वडेट्टीवार असतील किंवा नाना पटोले असतील हे हेतू पुरस्सर विसरून गेले की 1963 साली 1963ला गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणला होता. कोणी आणला होता? काँग्रेसने आणला होता. लोकांच्या तिजोरीवरती सरकारचं लक्ष होतं, घरातल्या आई बहिणीच्या दागिन्यांवरती सरकारचं लक्ष होतं. मोदीजींनी तर फक्त अपील केलं आहे कमी खरेदी करा. कशासाठी? या राष्ट्रहितासाठी, देशाच्या हितासाठी. आणि हे कोण काय बोलत आहेत मुठभर लोक त्याला महत्त्व नाही आहे. आज सरकारसोबत, मोदीजींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे आज आपण पाहतोय. सुनील तटकरे आणि पटेलांना साईडलाईन केलं होतं राष्ट्रवादी. मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. तुम्ही त्या पक्षात होता, तिथलं राजकारण मी ज्या वेळेला होते त्यावेळेला सगळे एकत्र होते. आता जी झालेलं आहे त्याच्याबद्दलच्या अपडेट काय आहेत त्या मला माहिती नाहीत. त्याच्याबद्दलचं योग्य असं उत्तर या सुनेत्रा वहिनी पवारच देऊ शकतील आणि त्यांचे जे अधिकृत लोक आहेत ते देऊ शकतील. आपलं त्याच्यामध्ये बोलण्याचं काही भाग नाही. वार्ताहर मुख्यमंत्र्यांचे भेटीले आहेत. नाही, मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना सगळेच भेटत असतात, त्यांना सहकारी पक्ष भेटत असतात, त्यांना विरोधी पक्ष भेटत असतात आणि त्यामुळे त्यामध्ये काही वेगळं आपल्याला अर्थ काढायचं काम नाही. मुख्यमंत्र्यांना सगळे भेटतात, सन्माननीय मुख्यमंत्री सगळ्यांचं ऐकून घेतात, त्यांना काय मदत करता येईल ती करतात. मग ते विरोधी पक्षाचे आले तरी त्यांच्याकडे वेलकम असतं. त्याच पार्श्वभूमीतून पार्थ पवारसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेले असावेत. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकाम आहे. हो, नक्की ते पण भरलं जाणार आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे आणि मागच्या वेळेला जेव्हा पोटनिवडणूक होती त्यावेळेला मी स्वतः बारामतीला सुनेत्रा वहिनींची त्या इलेक्शनच्या अनुषंगाने भेट घेतली आणि तेव्हा मी हा विषयही काढला होता की महिला आयोगाचं पद
तातडीने भरलं जावं. त्यांनी अशोर्डी केलं होतं की आम्ही लवकरात लवकर ते भरणार आहोत. महिला आयोगाचं अध्यक्षपद जरी रिक्त असलं तरी काम थांबलेलं नाही आहे. प्रशासकीय यंत्रणा तिथं काम करते, हेही मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. अध्यक्ष नाही म्हणून सगळं आता कामकाज बंद आहे असा काही म्हणायचं कारण नाही. काम चालू आहे, परंतु हो, अध्यक्ष असणं तितकंच गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर भरलं जावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. उल्हासनगरामध्ये जात पंचायतीचा निर्णय नाही हो, मी पाहिलं, मी ती घटना पाहिली. मी पोलिसांकडनं माहितीसुद्धा घेतली. याच्या आधीसुद्धा काही तक्रारी होत्या कुणाबद्दल, कुठल्या देवतांबद्दल किंवा कुठल्या समाजाबद्दल तिथं काही अपशब्द बोलले गेले आणि त्यातनं हा वाद झाला अशी माहिती आहे मला. फक्त मला माहिती आहे, खरी वस्तुस्थिती मला माहीत नाही, कारण मी मुंबईत नव्हते, दौऱ्यावरती होते. आता इथून मुंबईला गेल्यानंतर या घटनेची मी सविस्तर माहिती घेणार आहे. एकनाथ शिंदेला जास्त मतं भेटतील. बघा, असं असतं की आता बच्चू कडू साहेब जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला हेच वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आता ते चूक नाही आहे, शेवटी हा संख्याबळाचा गेम आहे. ज्याची संख्या अधिक त्याचा विधिमंडळाचा नेता. त्यामुळे किती लोकांना, आज देशामध्ये कमी लोकांना वाटतं का आम्ही प्रधानमंत्री व्हावं? किती लोक गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेत, पण ते तसं नाही आहे. जनता जनार्दन आहे, ती ज्याला निवडून देते, ज्याचं संख्याबळ अधिक त्याचा मुख्यमंत्री होतो. आज भाजपचं संख्याबळ अधिक आहे आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या वेळी पण वेगळं दिसलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री संख्याबळ नसताना सुद्धा झाले होते. काय मागच्या वेळी वेगळं चित्र होतं, संख्याबळ नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. भारतीय जनता पार्टीचं मन फार विशाल आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला असेल. मी फार लहान कार्यकर्ता आहे. हे निर्णय सगळे राष्ट्रीय स्तरावरती घेतले जातात. त्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, सन्माननीय प्रधानमंत्री असतील, आमचे अमितभाई असतील, आमची जी सगळी यंत्रणा आहे या सगळ्यांनी घेतलेला निर्णय असतो. तो घेऊन माझ्यासारखे कार्यकर्ते पुढे जात असतात. त्यामुळे तिथे त्यांनी काय निर्णय घेतला, आमचं शीर्षस्थ नेतृत्व जे आम्हाला सांगेल त्यांना घेऊन पुढे जाण्याचं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. अजित पवारांबद्दल एका नेत्यानं काहीतरी, मला खरंच कल्पना नाही. जे तुम्ही बघितलं तेच मी बघितलं. कोण नेता काय बोलला, कुणाला बोलला, काहीच माहिती नाही. तुम्हाला याबद्दलची माहिती, जास्त चांगली माहिती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं देण्यात येईल. आदित्य तटकरेंचं मंत्रिपद जाणार असं बोललं जात आहे. कोणाचं? आदित्य तटकरेंचं मंत्रिपद जाणार नाही, मला काही कल्पना नाही, कारण ते राष्ट्रवादीचं आहे. आदिती तटकरे काम करतात, महिला बालकल्याण मंत्री आहेत, चांगल्या पद्धतीने फ्लॅगशिप योजना आपली चालली आहे, लाडकी बहीण, आणि मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. पण त्या आज मला जर विचारलं पर्सनली तर त्यांचं काम चांगलं आहे आणि त्या काम करतात. येवलेवाडी सुद्धा एका मुलीवर आजोबाने अत्याचार केल्याची घटना. बघा, आता हा तर इतका गंभीर प्रश्न आहे, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की लहान मुलींवरचे अत्याचार, महिलांवरचे अत्याचार याचं सुद्धा राजकारण केलं जातं. लोकांना कशा पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाते नेगेटिव्ह, हे अत्यंत वाईट आहे. हा राजकारणाचा प्रश्न नाहीच आहे, हा समाजकारणाचा प्रश्न आहे. आता तुम्ही मला सांगा, एक सख्खा आजोबा, एक बाप जन्म देणारा, एक मामा म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो, कारण किती आठवणी आहेत आपल्या. आज तो मामा पण हैवान झालाय, जन्म देणारा बाप हैवान झालाय, काका हैवान झालाय, आणि हे आजोबा. आता तुम्ही मला सांगा, हे अशा ज्या वेळेला घटना होतात, काही तासात या विकृत हरामखोरांना पकडायचं काम पोलीस करते. तुम्ही मला एक सांगा, आता प्रत्येकाच्या घरात जाऊन सरकार सांगणार आहे, बापाला सांगणार आहे तुझ्या मुलीशी तू कसं वागायचं, आजोबाला सांगणार आहे नातीशी कसं वागायचं, मामाला सांगणार तुझ्या भाचीशी कसं वागायचं, भावाला सांगणार बहिणीशी कसं वागायचं. ही इतकी पवित्र नाती आहे, ती नाती शर्मसार करायचं काम, या नात्यांना माती करायचं काम काही विकृत लांडग्यांकडनं केलं जातंय. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, पोलीस आहे, शासन आहे, प्रशासन आहे, घटना घडल्यावरती हरकतमध्ये येतात, पकडले सुद्धा जातात. पण हे जर समाजातून घाणेरडं, ही जी उत्पन्न झालेली विकृती आहे ती जर उखडून फेकायची असेल तर आपल्याला त्यासाठी हातात हात घालून काम करावं लागेल. फक्त बॉम्ब मारून नाही, तर लोकांमध्ये विश्वास तो निर्माण करायला पाहिजे, आणि ते काम महायुतीचं सरकार करतंय.
आता अत्याचार फक्त घरात नाही होत दादा, घर सगळ्यात सुरक्षित आहे. आज तिथेही महिला सुरक्षित नाही आहेत, रस्त्यावर पण नाही. सोशल मीडिया त्याच्यावरून सुद्धा कशा पद्धतीने महिलांना फसवलं जातं आहे, मुलींना फसवलं जातं आहे. शक्ती कायद्याचा मसुदा होता, आता BNSचे कायदे आलेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गुन्ह्यांचा समावेश करायचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं आहे. मला आवर्जून सांगायचं आहे, आज आपल्याकडे फॉरेन्सिक व्हॅन आहे 200हून अधिक. जेव्हा हे असे प्रकार होतात लैंगिक अत्याचाराचे, त्यावेळेला फॉरेन्सिक इव्हिडन्स अतिशय महत्त्वाचा होतो. आठवडे 2-2 आठवडे लागायचे. आता जागच्या जागी DNA टेस्ट होते, जागच्या जागी CCTVचं एक्स्ट्रॅक्शन होतं, जागच्या जागी पुरावे येतात आणि या पुराव्यांमुळे हे हरामखोर सुटून जाणार नाही याची संपूर्ण काळजी ही सरकारने घेतलेली आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. झालेल्या घटना दुर्दैवी आहेत, त्या घटना होऊ नयेत. कुठल्याच घरातल्या लेकी बाळीसोबत असे प्रकार होऊ नयेत, त्याच्यासाठी सरकार सज्ज आहे, पीडितेच्या मागे पूर्ण ताकदीने उभं आहे. पण अशा घटना समाजात होऊच नये यासाठी समाजाने सुद्धा शासन प्रशासनासोबत ताठ आणि कणखरपणे उभं राहायला पाहिजे. मोदी